नमस्कार. 1789मध्ये फ्रान्स या ठिकाणी झालेली जी फ्रेंच राज्यक्रांती होती त्याची कारणे आपण पाहत आहोत. त्यामध्ये जे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आपण मागील तासिकेला अभ्यासलेली होती. आजच्या तासिकेला ही फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यासाठी जे विचारवंतांचं कार्य हे जे कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे, या विचारवंतांच्या कार्यांच्या माध्यमातून किंवा जे विचारवंत फ्रेंचमध्ये होऊन गेले, ज्यामध्ये मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसो आणि डिडेरा या 4 विचारवंतांचं जे कार्य आहे, जे फ्रेंच जनतेला ज्यांनी जागृत करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून 1789मध्ये फ्रान्स या ठिकाणी जी राज्यक्रांती घडून आणली, अशा या विचारवंतांविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत. ज्यामध्ये नंबर 1 सांगितलेला आहे मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यूचा जन्म 1685मध्ये झालेला होता. तो कायदेतज्ञ होता. 1748मध्ये त्याने स्पिरिट ऑफ लॉ हा ग्रंथ लिहिलेला होता. या ग्रंथामध्ये राजाच्या दैवी अधिकाराच्या सिद्धांताला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आलेला होता. फ्रेंच राज्यघटना आणि इंग्लंडची राज्यघटना यांची तुलना याने या स्पिरिट ऑफ लॉ या ग्रंथामध्ये केलेली आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा राजेशाही होती, पण ती मर्यादित स्वरूपाची होती, असं या ठिकाणी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मॉन्टेस्क्यूने दुसरं महत्त्वपूर्ण जो सिद्धांत सांगितलेला आहे तो म्हणजे सत्ता विभाजनाचा सिद्धांत. ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारतात की सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी सांगितलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यूच्या या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतामध्ये त्याने जे सत्ता आहे याचे जे 3 प्रमुख भाग आहे, एक म्हणजे कायदे विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग, हे 3 राज्यशासनाची 3 प्रमुख अंगे सांगितलेली आहे आणि हे तिन्ही अंगे स्वतंत्र हवीत असं त्याचं मत होतं. अशा या महान विचारवंतांचा मृत्यू 1755मध्ये झालेला होता. तर मॉन्टेस्क्यू या पहिल्या विचारवंतामध्ये आपण काय माहिती पाहिली? 2 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे स्पिरिट ऑफ लॉ हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे आणि दुसरा म्हणजे सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्यानंतर जो दुसरा विचारवंत या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचा जन्म 1694मध्ये झालेला होता. कॅन्डिड या ग्रंथाद्वारे त्याने फ्रान्समध्ये खळबळ उडवून दिलेली होती. कवी, इतिहासकार, नाटककार असे बहुरंग व्यक्तिमत्व या व्हॉल्टेअरचे होते. व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर तो पुरस्कर्ता होता. असं विचारतात की व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता कोण होता? तर त्या या 4 विचारवंतापैकी व्हॉल्टेअर हा व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जुलमी न्यायव्यवस्था व कार्यप्रणाली यावर त्याने कठोर प्रहार केलेले होते. राजेशाहीला त्याचा विरोध नव्हता, परंतु 100 उंदरापेक्षा एक सिंहाची सत्ता असणे कधी श्रेष्ठ असे त्याचे मत या ठिकाणी होते. परंतु धर्मसत्तेला त्याचा विरोध होता. पहा, या 2 गोष्टी लक्षात घ्या की व्हॉल्टेअरचा राजेशाहीला विरोध नव्हता, कारण 100 उंदरापेक्षा एका सिंहाची सत्ता असणे कधी श्रेष्ठ असे त्याचे वैयक्तिक मत होते. परंतु धर्मसत्तेला त्याचा विरोध होता, कारण धर्मसत्तेतील जे भ्रष्ट आणि जुलमीपणा आहे याला त्याने उघड विरोध या ठिकाणी केलेला होता. या धर्मसत्तेतील जे धर्मगुरू आहे त्यांची दांभिकता किंवा धर्माची दांभिकता त्याने उघड केलेली होती. अशा या महान विचारवंताचा मृत्यू इसवी सन 1778मध्ये झालेला होता. तर व्हॉल्टेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंबर 1 म्हणजे त्याचा राजेशाहीला विरोध नव्हता, परंतु धर्मसत्तेला विरोध होता आणि तो व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता होता. ठीक आहे. आणि कॅन्डिड हा जो ग्रंथ आहे तो त्याने लिहिलेला होता आणि या ग्रंथाद्वारे त्याने फ्रान्समध्ये खळबळ उडवून दिलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचे जे 2 विचारवंत आहे रुसो आणि डिडेरा याविषयीची माहिती आपण पुढील तासिकेला पाहूया. धन्यवाद.